चला आता यांना पाणी वगैरे खाद्य वगैरे टाकावं लागणार आहे। भात घरचं सगळं वेस्टेज वगैरे आपण त्यांना टाकतो। नमस्कार मंडळी, आज दिनांक आहे 9 नोव्हेंबर। तारीख का सांगतोय कारण की आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे। तर आजच्या दिवशी पण आम्ही काम करायला येतो कारण की स्वतःचा व्यवसाय म्हटलं तर मग वाढदिवस असो काही असू दे तर मग तुम्हाला व्यवसायाकडे लक्ष देणं गरजेचंच आहे। तर आता थोडंसं आज लेट झालेलं आम्हाला यायला कारण की पिल्लांसाठी आहे ना गहू जे असतात ना ते आपण बारीक करून आणलेले आहेत म्हणून थोडंसं लेट झालं आहे। तर बायको आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद। आजच्या दिवशी पण तू का आलीस? व्यवसाय तर काम करावंच लागणार ना। तर आता पहिलं जेव्हा ती येते ना तर ती म्हणते की पहिलं एक काम माझ्याकडे द्यायचं, दरवाजा खोलायचं कारण की पिल्लं जे आहेत ना कोंबडे ते मी सोडणार आणि पिल्लांना खाद्य पण मीच घालणार आहे। एक मिनिट लावलंय बघा आम्हाला असं बारकाईने सगळं चेक करावं लागतं। हा जो जवळ आहे ना सुका तर त्याचा थोडंसं आहे ना वास वगैरे येतो तर म्हणून आपल्याला उन्हामध्ये असं ठेवावं लागतं। मी वरती ठेवतो पत्र्यावरती। तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। संध्याकाळी मी पार्टी देणार आहे हॉटेलमध्ये। मला सुनील जेवायला घेऊन जाणार आहे। हो हे घे इथलं काम आटपून पटापट जाऊ। चलो पिल्लांना खायला घालायचं आहे, त्याचबरोबर कोंबड्यांना खायला घालायचं आहे। गहू घेऊन आली स्पेशल, ती म्हणते माझा वाढदिवस आहे ना म्हणून मी गहू घेऊन कारण की गहू घेऊन येणार आहे बोलते आणि आली ती घेऊन कारण की आपल्याकडे खाद्य तर आहे ऑलरेडी त्यांचं। सोड चलो चला पळा पळा पळा। ते वाट बघताय जा आता। हा जो कोंबडा आहे ना हा थोडासा उशिरा येतो बाहेर। तर हे जे ग्रीन नेट लावलं आहे तिथे आपले जे पिल्लं पण आहेत आणि रोवणीवर कोंबड्या पण आपण ठेवल्यात। ते दाखवलं नव्हतं पण दाखवतो तुम्हाला नंतर। आणि हे जे डबे आहेत ना तेलाचे हे आपण मस्तपैकी ना जाळून घेतलेले आहेत आगीवर, म्हणजे डिसइन्फेक्ट करून घेतल्या की जेणेकरून याच्यामध्ये जे किडे वगैरे असतील ते मरून जातील। हे बघा आले भात घरचं सगळं वेस्टेज वगैरे आपण त्यांना टाकतो। तर याच्यामध्ये कोंबडे आहेत ना ते एकदम भारी आहेत। पहिल्याला पिल्लांना खायला देतात नंतर मग ते स्वतः खातात। आज गहू खातील म्हणते यार काय झालं आज? तिकडे टोमॅटो वगैरे आहेत, तिकडे टोमॅटो आहेत ना। अरे बाबा सगळ्यांना कसला मारामारी करताय? टाक असं जास्त टाक। भात नाही झाला। पुढे 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 कर। हे जे चिरे ठेवले आहेत ना याच्या चिऱ्यांच्या खाली आहे ना आपण हे परतवले काढले चिरे तर याच्या आतमध्ये वाळवी किंवा गांडूळ वगैरे खायला मिळतात या पक्ष्यांना, त्यामुळे फायदा होतो। पुढे पण टाक तिकडे। हे बघा हे टोमॅटो बघा, गुरुवारच्या बाजारातून आपण टोमॅटो आणले होते। त्याचबरोबर आहे ना कोबीचं जे पात असतं ना ते आणले होते, पण कोबी एवढं खात नाही पण टाकला तरी चालेल कारण की याच्यामध्ये जे किडे वगैरे तयार होतात त्याचबरोबर यांचा तेवढा टाइमपास पण होतो इथे। आता थोडी टाकून ठेव नंतर दुपारी टाक। कारण ते आता सकाळी सकाळी त्यांना ब्रेकफास्ट त्यांचं। चला आतमध्ये पिलांना पण खायला घालायचं आहे। त्यांचं खाद्य आपल्याला जायचं आहे आणायला लांजाला कारण की ना त्याचं जे खाद्य होतं ना ते संपलं आणि वेळ नव्हता माझ्याकडे। मी आणलं होतं छोटं म्हणजे कमी आणलेलं, छोट्या क्वांटिटीमध्येच आणलेलं।
तर त्याचं जजमेंट आलं नाही मला की 5 किलो आणलं होतं. तर सांगतरी आपल्याकडे जे पिल्लं आहेत ना ते तुम्हाला दाखवतो किती पिल्लं आहेत ते. हे खाद्य आहे बघा मी तयार केलेलं. हे बघा खाद्य तयार केलं आहे. हे खाद्य काल संपलं ना, तर आज हिला दाखवतो कसं टाकायचं आहे, त्या डब्यामध्ये कसं भरून किती द्यायचं आहे. आणि इथे सगळं ग्रीन नेट वगैरे आहे, ह्याच्यामध्ये सगळं सामान इथे ठेवावं लागतं. आणि शेडमध्ये जाण्यासाठी वेगळी चप्पल ठेवली आम्ही. हे घ्या मॅडम, पडदे वगैरे पडदे वगैरे ओपन करायचे आहेत. हे पडदे ओपन करू नंतर हे कर, हे इथून सुरुवात करू. हां हे बघा असे पडदे ओपन करावे लागतात. आज अंड किती दिलं आहे बघूया. आज एक पण अंड नाही आहे. कोंबड्या बसल्यात रोणीवर, 3 कोंबड्या बसल्यात. हो तर ते पिल्लू आहे ना ते खायला येतं इथे. चला हाय खाद्य आहे यांच्या पुढे, कारण की आपण खाद्य आहे यांच्यासमोर. काल आपण आहे ना संध्याकाळी येऊन सगळं टाकून गेलो होतो. यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. कुठला पिल्लू आजारी आहे काय आहे सगळं बघणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे सध्या 51 पिल्लं आहेत. तर बघा हे जे पिल्लू आलं आहे हे बाहेर वरतून उडून आलं आहे एवढं नक्की आहे, कन्फर्म आहे. कारण की याची जी साईज आहे ती ह्या पिल्लांमध्ये येते. आणि पिल्लू पकडायला म्हटलं ना तर नाकी नऊ येतं. एकंदरीत आपल्याकडे 40-50 पिल्लं आहेत. चल हे बघा इथे रोणीवर बसवल्या आहेत कोंबड्या. इथे पण रोणीवर बसवल्या आहेत. हे जे काम जेवढं वाटतं ना तेवढं सोपं नाही आहे. आणि या व्यवसायामध्ये यायचं असेल तर तुम्हाला 8 तास देणं गरजेचं आहे. जेवढा वेळ तुम्ही देणार या व्यवसायासाठी तेवढं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आता थोड्या मिनटामध्ये मी हे सगळं साफसफाई करून घेतो. हे सगळं साफ करून घेतलं तर मग काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे. तिकडचं उघडायचे बघा खाद्य टाकलं होतं ते सगळं संपलं. पाणी पण कमी ठेवलेलं कारण की याच्यामध्ये आपण आहे ना इंट्रोस्ट्रॉंग टाकलं होतं की आता थंडीचे दिवस आहेत तर पक्ष्यांना 1-2 पक्ष्यांना असं वाटत होतं की सर्दी झाल्यासारखी. जेवढं कमी ठेवायचं तेवढं पाणी लवकर पिऊन घेतात ते. तर बघा खाद्य आहे आपण जास्त खाद्य टाकून ठेवतो, कमी टाकत नाही. कारण की हे जे पक्षी आहेत हे वाढणारे आहेत, अंड्यांवर पण आहेत. त्यामुळे खाद्य एक्स्ट्रा असलं चालेल पण कमी नको. कारण की कमी असेल ना तर एकमेकांना पक्षी मारतात. आणि एकमेकांना पक्षी मारलं तर मग रोग जास्त येतो. बघा असं वरती करावं लागतं. ते बघ तिथे पण एक आहे. वरती गेले ना. हो ते वरती घ्या. ते इथे लाव तिथे. पप्पा ते वर बांधले. हे एवढे पिल्लं आहेत. हे बघा तिथे पिल्लं आहेत त्याच्यामध्ये. ते का झाकून ठेवलं आहे कारण की आहे ना ती कोंबडी आहे ना त्या कोंबडीने आपले 4 पिल्लं मारलेली आहेत ह्याच्यातले, म्हणजे मोठ्या साईजमधले. कारण की त्यावेळी 20-22 दिवस ते पिल्लं झालेले मस्तपैकी. तर ती आली आणि याच्यामध्ये जाऊन पिल्लांना मारलं आणि ह्याच्यातली कोंबडी बाहेर होती. तर हे जे दिसतं आहे ना ह्याच्यातून बाहेर जाऊन पूर्ण पिल्लांची वाट लावून टाकली. मग ते पिल्लं मेले. काल 1 पिल्लू मेलं, परवा 1 पिल्लू मेलं, त्याच्या अगोदर 4. तर तिकडे तुम्हाला दाखवतो. हो हे बघा नवीन पिल्लं पण आलेत. हे थोडंसं वर करूया कारण की हे सिस्टमॅटिक केलं आहे ना. आतमधलं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे. पण सध्या आम्ही सकाळी काय करतो थोडा वेळ थंड वातावरण. हे बघा हे असं हुक करून ठेवलं आहे. टाईटमध्ये लावलं तर बरोबर होतं. तिच्या पण आले. कुठे आले आहेत? अंड फुटलेले आहे ते. आले आहे म्हणजे तिच्या पण आले आहेत. हे बघा इथे लावून आहे. हे बघा इथे पिल्लं आले आहेत. हां थांबला ते अंड फुटलंय बाई. आलं आहे. हे बघा मंडळी, तर मगाशी आपण पिल्लं तिथे बघितली होती. थोडं पुढे आलो तर इथे आल्यानंतर बघा ह्या कोंबडीच्या खाली पिल्लं आहेत. हे बघा मारते आमरे. हे बघा हे जे कवच असतं ना हे काढून ठेवायचं. काल सांतरी 7 पिल्लं होती, 6-7 पिल्लं होती. आता बघूया किती आले आहेत.
बघा एवढे पिल्लं आले आहेत. वा, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. याच्या खाली आलेत का बघा, त्याच्या खाली पण आलेला आहे एक पिल्लू. वा, हे बघा इथे पिल्लू बघा. हो, ते आत्ताच आलाय. तिथे पण आलाय ना, जरा बघ तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा एवढे पिल्लं आलेले आहेत. एक इथे काल जे म्हटलं होतं ना, मी सांगणार ना किती होते, पण कसं वाटतंय बड्डेच्या दिवशी. हे बघा असं हळूच आहे ना, हळूच उचलावं लागतं. हे जे आहे ना वरचं कवच काढायचं, कारण की पिल्लांना लागू शकतं. कारण की आपले जे कोंबडे आहेत ना, हे थोडे आलेत का. आले दोन आलेत. कोणता कलर आहे? दोन आलेत. त्याच्यातून बाहेर आलंय पिल्लू. म्हणजे आता आपल्याला काम करावं लागणार आहे. ती जाळी बनवायची आहे. किती क्यूट आहे. व्हाईट कलरचं लय भारी आहे रे. ही मस्ती आहे ना. होय, आपल्याला आता काम करायचं आहे. ती जाळी बनवायला लागणार आहे. बनवून ठेवूया ना. हा, इथे ठेवूया. अहो तिकडे ठेवूया. इथे दोन राहतील ना. ही पहिले साफ करून घेते. हे बघा, ही जी कोंबडी आहे ना, ही बसत नव्हती. तर ह्या कोंबडीला आम्ही काय केलं, हे बघा, हे असं वरती ठेवलं आणि त्याच्यावरती आपला डबा ठेवला. त्याच्यानंतर ती आता बसायला लागलेली आहे. कोंबड्यांना जबरदस्ती पण बसवावं लागतं. हा व्यवसाय सोपा नाही आहे. चोच मारेल बघा, चोच मारेल. काय हे आपण ह्याचं पाण्याचा पाळा टाकला होता याच्यामध्ये. हो, ह्याच्यामध्ये बघा गंधारी टाकलेली. त्याचबरोबर आहे ना माळीन म्हणून येतं, कारण की याच्यामध्ये पिसवा झाला होता. तर पिसवामुळे काय होतं की माझे 10 पिल्लं आहेत ना, ते मेले होते. त्याच्यामुळे, कारण की बघा तुम्हाला सांगतो की व्यवसाय आहे ना, हा एकमेकांना एक्सपिरियन्स सांगणं गरजेचं आहे. आणि आम्ही गंधारे टाकली होती. आता हे पाळा तुम्ही फक्त सुकलाय हा सर्व. मग आता मी हा काय करतो, सगळं एकत्र करतो आणि बाहेर त्याचं आग लावतो त्याला, म्हणजे त्याची राख तयार करतो. आणि ह्याचा जो धूर येतो ना, तो पुन्हा शेळीमध्ये म्हणजे पुन्हा त्याचा फायदा होतो. म्हणजे पूर्ण आम्ही फायदा करून घेतो त्या गोष्टीचा. तर ते करणं गरजेचं आहे. तर कसं वाटतंय तुला आजच्या तुझ्या बड्डेच्या दिवशी पिल्लं बघायला मिळाली? एकदम मला ह्यांनी सरप्राईज दिलं. मी यांना गहू टाकायला. ह्याच्या पोटाखाली 1 किलो मला दिसलं. ही काल या इथे बसलेली आतमध्ये. हे आता बसलेत का? हे शेवटचे. आता हे यांना अजून टाइम आहे, 10-15 दिवस बसले यांना. ओके आराम कर. नकावर धुऊ, नाही उठलं का तुम्हाला? यांच्या खाली किती आले आहेत बघूया. काल आलं होतं एक पिल्लू. आता साफसफाई चालू झालेली आहे. पाणी होतं इकडचं, ते बाहेर ठेवलं आहे. आपल्याला अजून तरी 5 ड्रिंकर लागणार आहे. आणि कमीत कमी 5 फीडर तर आहे आपल्याकडे, पण 5 ड्रिंकर नक्कीच लागणार आहे. तर बायको बघा इकडे साफसफाई करते. धूळ नको उडवा त्यांच्यावर जास्त. हां, हळू कर. हे सगळं खाद्य बाहेर ठेवतो मी. बड्डे आणि मॅडम काम करत आहेत, पण चांगलं आहे. आपला स्वतःचा व्यवसाय आहे ना, तर मग सगळं विसरून जायचं. बरेच मंडळी आता कमेंट करतील की पूर्ण तूच काढून घ्यायला पाहिजे तो. म्हणजे हे जे लाकडी भुसा आहे ना, हे सगळं काढलं असतं तर बरं झालं असतं. पण काय झालं की आमच्याकडे आता वेळ पण नाही आहे तेवढा, कारण की पिल्लं आली आहेत. त्या पिल्लांना आपल्याला असं जाळी बनवायची आहे. आणि हे जे पिल्लं आहेत ना, यांना आपल्याला पुढे आणायचं आहे, जेणेकरून त्यांच्या खालची जी माती आहे, म्हणजे भुसा आहे, लाकडी भुसा, तो आपल्याला साफ करायचा आहे. कारण की 4 दिवस झालेले आहे. त्यांच्या खाली पण जे खाद्य वगैरे पडतं, त्यांची विष्ठा पडते, तर ते क्लीन करणं पण आपलं काम आहे ना. तर तिकडे जे दिसतं आहे ना, तिथे विष्ठा आहे. त्याचबरोबर आहे ना, 2 महिने झाले या तूसला. तर आम्ही विचार केला की सध्या आता पिल्लांसाठी आहे ना, कारण की आपल्याला तिथे नवीन सेटअप करायचं आहे 2चा. कारण की हे जे 2 सेटअप आहेत ना, म्हणजे हे एकूण 4 आहेत, असे 2 सेटअप आपल्याला तिकडे अजून बनवायचे आहेत. कारण की तिथे 3 कोंबड्या आता उतरणार आहेत, म्हणजे अंड्यांवर उतरणार आहे. पिल्लं आता बाहेर आले, बऱ्यापैकी बाहेर आलेली आहेत. मग त्यांच्यासाठी आम्ही ती काळजी घेतो आहे. बघा मंडळी, तुमचं काम 2दा झालं तरी चालेल, पण चांगलं काम झालं पाहिजे. पिल्लांची काळजी घेतलात तर पिल्लं चांगली मोठी होतील, हेल्दी होतील, निरोगी राहतील. आणि आपण त्यांच्याकडे काळजी घेतली नाही आणि आपण साफसफाई केली नाही तर मग मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी
काळजी घेणं गरजेचं आहे. तर पुन्हा आम्हाला डबल काम झालं तरी चालेल, 1 तासाचे 2 तास झाले चालतील, 3 तास झाले तरी चालतील, पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. चुना मारतोय आता, मस्त आता क्लीन झालेला आहे. आणि हा पूर्ण सेटअप आहे ना आपल्याला इथे शिफ्ट करायचा आहे. एक 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 असा एक पातळ थर केलेला आहे, कारण की आपल्याकडे जो कळीचा चुना आहे तो कमी आहे. काहीतरी 3 किलो आहे आपल्याकडे, 2.5-3 किलो आहे. कारण की आपल्याला वरतून पण थोडासा चुना मारायचा आहे ना त्यासाठी, आणि राख पण मारणार आहे. राख आहे आपल्याकडे. एकदम मस्त झालेलं आहे. चुना मारला आहे, सुकवलं, आणि त्यानंतर पुन्हा आपण वरती कळीचा चुना मारला आहे. आणि थोडीशी राख आहे, ती राख पण नंतर मारूया. नंतर तूस म्हणजे लाकडी भुसा. मस्त झालं आहे काम. कपडे घाण होता. हो, मी केलं असं ना आता माझे कपडे खराब झाले असते. पण एक आहे की आपल्या ह्या व्यवसायामध्ये आहे ना, म्हणजे शेतीमध्ये, म्हणजे कुक्कुटपालन असो किंवा गोट फार्मिंग असो किंवा शेळी आपलं हे गाई म्हशी पालन असेल ना, तर फॅमिली मेंबर असणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुमचा लेबरचा खर्च जास्त होऊ शकतो. आता तूस पसरवायचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे लाकडी भुसा, बघा हा भुसा आहे. आता पण सांगतो आहे की हा वाटतो एकदम बघायला इझी वाटतो हा व्यवसाय, पण तितका व्यवसाय इझी नाही आहे. तर या क्षेत्रामध्ये येत असाल तर जरा खूप विचार करूनच या, कारण की मी पण हा विचार करूनच या क्षेत्रामध्ये आलो आहे. खूप वेळ द्यावा लागता. म्हणजे 1 तासामध्ये आपलं झालं हे काम, 1-2 तासामध्ये. हे बघा, अशी उंदीर असेल ना तर मग प्रॉब्लेम होतो. तर एक उंदीर होती, तर ती गेली बाहेर. पण आता एवढं आहे की कुठून येते आणि कसं जाते ना, वरच्या कोनियामधून येते, ते आपल्याला पॅक करावं लागणार आहे. कारण की आपलं आता काम चालू होणार आहे ना बाहेरचं, तर त्यावेळी वरचं पण बांधून घेतो प्रॉपर. हा, थकायला होतं आहे मंडळी, कारण की पिल्लं एक एक पकडायचा आणि नीट सोडायचं आतमध्ये. तर इकडचा परिसर बघा, हा सगळा आता साफ करून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो तूस आहे ना आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता हा सेटअप बघा कसा वाटतो आहे. पहिले कसं एकदम अडचण वाटत होती, एकाच ठिकाणी कमी जागेमध्ये 4 ठेवले होते. आता हे अशा आपण लाईनमध्ये ठेवलेत प्रॉपर. चला, आता यांना पाणी वगैरे खाद्य वगैरे टाकावं लागणार आहे. भारी वाटतं ना काम करायला. दुपारचे आता 2:30 वाजायला आलेले आहेत. तर आता असा आम्ही जुगाड केलेला आहे. हा जो PVCचा म्हणजे ही जाळी आहे ना, ही आपण मुंबईवरून आणलेली, 5 रुपये त्या दराने आणलेली, 100 फूट 500 रुपये काहीतरी लागले. तर आता लाकडाचा वापर केला आहे आणि वरती ग्रीन नेट वगैरे आपण लावणार आहे. तर आपला हा दुसरा सेटअप आहे. आजचा सेटअप 1 नंबर झालेला आहे आपला, झकास. हे बघा, आता किती मोठी जागा वाटते, लांब वाटते, एकदम भारी. आणि एक कोंबडी आता आपण खाली उतरवलेली आहे, पाणी दिलेलं आहे, गुळ पाणी वगैरे दिलं आहे. त्याचबरोबर गहू आहे ना ते बारीक केला, कारण की आपला जो फीड आहे ते संपलेलं आहे पिल्लांचं. आता या सर्व कोंबडी एकत्र राहतील. आणि तिकडचा सेटअप थोडासा इथं हलवलेला आहे, परत आपण ठेवणार आहे तिकडे, साफसफाई करायची होती म्हणून. 1 2 3 4 5. आणि आता बाहेर जो सेटअप चालू आहे तो आता 6वा इथे लागणार. आणि आम्ही आता घरी जेवायला जाणार आहोत, कारण की 2:30 वाजून गेलेले आहेत. सगळ्यांचं खाद्य टाकून झालेलं आहे, फक्त ह्यांचं खाद्य टाकायचं आहे. आणि बाहेरच्या कोंबड्यांचं पण खाद्य टाकून झालेलं आहे. थोडंसं खाद्य बाकी आहे, ते टाकून घेतो. आता निघतो आम्ही, कारण की बराच वेळ झालेला आहे आणि बड्डेची तयारी पण करायची आहे ना.